फिशेसला इतक्या जवळून पाहायला मिळणं हा एक्सपिरियन्स लाईफ मध्ये खूप रेअर असतो, पण इथे तुम्ही त्यांना डायरेक्ट टच करू शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अलास्का आणि रशियामध्ये आढळणारा बेलुगा व्हेल इतक्या जवळून पाहायला मिळणार आहे आज आपल्याला. शिकागो ट्रिपचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि तो एकदम भारी गेला पाहिजे, होय की नाही? चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वाईब मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आमच्या शिकागो ट्रिपचा लास्ट डे आणि ऑनेस्टली मला बिलीव्हच होत नाहीये की ट्रिप ऑलरेडी संपत पण आली आहे. आज संध्याकाळी आमची बॉस्टनसाठी फ्लाईट आहे, म्हणून निवांत एकच जागा एक्सप्लोर करायची आहे. अँड ट्रस्ट मी, ही जागा वर्थ इट असणार आहे. आता आम्ही चाललोय शिकागोच्या फेमस शेड अक्वेरियम मध्ये. इकडे अशा लोकांना हेल्प खूप करतात की कोणी लहान मुलं असतील किंवा म्हाताऱ्या माणसं असतील ज्यांना चालता येत नाही, तर त्यांच्यासाठी बसची लेंथ खाली करतात, बस खाली करतात. तर इथे बघू शकतो. शेड ॲक्वेरियमला आलेलो आहोत. मॉर्निंग मस्त. मस्त हे ॲक्वेरियम आतनं. बेलुगा दिसला. बेलुगा नावाचं व्हेल, बेलुगा व्हेल आहे इकडे. त्याच्या डोक्यावरती असं बबल बबल टाईप असतं. चार वो भारी. हा, हे जास्त छान आहे. इथं खाली गेला. आणि इथनं अंडर वॉटर दिसतात ते बेलुगा व्हेल्स. कसले मोठे आहेत बघा या बेलुगा व्हेल्स. म्हणजे दिसायला धिप्पाड आहेत पण आहेत खूपच गोड. आणि ह्यांना ट्रेन केलं जातं इकडे. इकडे एक व्हेल शो पण असतो पाहिजे, पण आम्हाला वेळ नव्हता सो आम्ही नाही गेलो. तुम्ही आलात तर नक्की जा. आणि इकडे पेंग्विन्स आहेत. मस्त. डॉल्फिन. वो ऑसम. आता येतो सर्वात एक्साइटिंग पार्ट. हे स्टार फिशेस आहेत, खरे खरे जिवंत, आणि त्यांना हात लावू शकतो इकडे आपण. मी तर खूप एक्साइटेड आहे. Obviously has lost a limb and is regrowing it. I'm not sure. That's just some individual variation because they're the same species. खूप सुंदर केलं आहे. चल. आणि हा सी ऑटर आहे तिकडे. Very good. So you're gonna use different stars here in the tank and at least 3 different species. वा,
हे ॲक्वेरियम इतकं सुंदर आहे ना, आणि प्रत्येक सेक्शनमध्ये असं वेगवेगळं काहीतरी थीम केलेली आहे. या सेक्शनमध्ये पूर्ण असे छोटे छोटे मासे दिसतात, जे मी कधी पाहिले पण नव्हते, मोस्ट ऑफ देम. आणि काही मासे डायरेक्ट हॉरर मूवी मधून आल्यासारखे वाटतात, खूप विचित्र आहे. ते गोड आहेत, छोटे छोटे ब्लू. आणि अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे इकडे. हे बघ, सुमेक सुमेक. हे बघ, काय कुठलं कॅटफिश आहे का तू? See, I told you, it's this catfish. त्याच्या मिशा आहेत. कॅटफिश आहे. हो. Wow, look at that turtle! I think those are catfish, right? Yes, they are. हो, आणि इकडे मगर आहे. The caiman? खरा आहे तो? Obviously. मला वाटत नाही तो खरा. तो साप आहे. आणि हा एक वेगळा सेक्शन आहे, खूप मस्त आहे. डीप सी वॉटरचे फिशेस ठेवले त्यांनी इथे, खूप खूप कोरल लीव्स केले जे खूप असे कलरफुल आणि क्यूट दिसतात. ऑसम. हा लाईट या ट्यूब आणि मून फिशचा आहे. हो. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, ॲक्च्युअल मॅनग्रोव्ज आहेत हे. औषधी प्लांट्स आहेत. अशा प्रकारे आपलं ॲक्वेरियम बघून झालेलं आहे. तसं ॲक्वेरियम तर खूप मोठं आहे, निवांत फिरलं तर इथे पूर्ण दिवस घालवता येतो, पण आम्हाला वेळ नव्हता आणि आता भूक पण लागली. सो जेवायला जाऊयात. खूपच कमी वेळ होता, हार्डली 35 मिनिट्समध्ये आम्ही फुल ॲक्वेरियम बघितलं. आता परत एका नवीन इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला चाललोय आणि तिथं बॅक्सकिन एअरपोर्ट. आम्ही इंडियन किड गार्डन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. मस्त रेस्टॉरंट आहे, खूप भारी आहे. शिकागोमधले सगळे इंडियन रेस्टॉरंट्स मला आवडले, बट दिस वन इज द बेस्ट. इकडे आलात तर इंडियन गार्डन रेस्टॉरंटला नक्की या. बेस्ट फूड आहे इकडे, एकदम होमली टेस्ट आहे. आणि अशा प्रकारे आता ट्रिप संपली आहे आणि बॉस्टनला परत जायची वेळ आली आहे. शिकागोला बाय बाय करूया. बस आलेली आहे. आमची ट्रेन येणार आहे आता एअरपोर्ट साठीची. आता ओहेर एअरपोर्टला चाललोय आणि हे बघा ट्रेनची लेंथ कशी खाली होते बरोबर प्लॅटफॉर्मच्या लेवलला. आणि आता ओहेर एअरपोर्ट आलेलं आहे. एअरपोर्टला पोहोचलोय आता. इकडनं आम्हाला आमच्या टर्मिनलला जायला
ट्रेन पकडायची, एअरपोर्टची ट्रेन. खूप मोठं एअरपोर्ट आहे शिकागो एअरपोर्ट, कारण की इथनं बऱ्याच इंटरनॅशनल डोमेस्टिक कनेक्टिंग फ्लाईट्स असतात. So, खूप मोठं एअरपोर्ट आहे. आमचं टर्मिनल इतकं लांब आहे, तर 1.5-2 किलोमीटर चालतोय आम्ही. पोचलो आमच्या टर्मिनलला. भयंकर मोठं एअरपोर्ट आहे शिकागो एअरपोर्ट. आम्ही सिक्युरिटी चेक इन झालं आमचं तेवढ्या मोठ्या रांगेत ना, आणि आता आमचं गेट अजून इतकं लांब आहे. M29 गेट आहे, अजून इथे M21च आलेलं आहे. आता शिकागोला फायनल बाय बाय करूयात आणि ही ट्रिप संपवूयात. मला तर खूप मजा आली. हा शिकागोचा लास्ट ब्लॉग होता. जर तुम्ही अजून मागचे 3 व्हिडिओज बघितले नसतील तर ते प्लीज बघा, ज्यात मी पूर्ण शिकागो ट्रिप स्टार्ट टू एंड कव्हर केली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण मी दर आठवड्याला ही अमेरिकन लाईफ आपल्या मराठी वाईबमध्ये इथे दाखवत असते. भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन ब्लॉगमध्ये. आनंदी राहा, मजा करा. बाय बाय.